नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी पुदिन्याचा मखाना दाखवणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमच तूप घालायचं आहे। तूप घातल्याच्या नंतर 1 वाटी मखाना घेतलेला आहे। मखाना टाकून घ्यायचा आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे मखाने। आवाज येतो ना? आता मी हे काढून घेणार आहे। परत त्याच पॅन मध्ये आपण परत 1 चमच तूप घालणार आहे। पाव चमचा हळद, काळी मिरी पावडर थोडंसं, जास्त नाही घालायचं। काळं मीठ घालायचं थोडंसं, थोडंसं लाल तिखट घालणार आहे मी, जास्त नाही घालायचं। त्यानंतर मी पुदिन्याची पेस्ट तयार करून घेतली, हे घालायचं यामध्ये। बघा, परत चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि हा भाजलेला मखाना यामध्ये घालणार आहे। लगेच असं फिरून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे आपला पुदिन्याचा मखाना तयार झालेला आहे। खूप छान लागते। मुलांना बाहेरचे चिप्स वगैरे खाऊ घालण्यापेक्षा हे नक्की ट्राय करा तुम्ही स्नॅक म्हणून, खूप आवडेल मुलांना। बघा, आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे आपला पुदिन्याचा मखाना तयार झालेला आहे। तुम्हाला जाऊन दाखवते। मी यामध्ये फ्रेश पुदिना घेतलेला आहे, कोणती पेस्ट वगैरे घेतलेली नाही। पुदिना घेतला, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि नंतर ती पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे। बघा, मुलांना खूप आवडते। तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। बघा, तुम्हाला जवळून दाखवते। टिफिनमध्ये पण मुलांना स्नॅक्स म्हणून देऊ शकता हे। बघा, माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।